2-3 बाजूला जर आपण ते केलं तर टू व्हीलरचा प्रश्न आपल्याला सोडवता येईल आणि मला वाटतं आपण ते केलं पाहिजे. त्याचबरोबर जो सकाळचा विषय आहे 4 व्हीलर, ज्यांना माल घ्यायचे त्यांनी त्यांच्या मार्गाने गाड्या पिकअप खरंय परिस्थिती माणूस जायचा तर अडचण होती. जे व्यापारी आहेत त्यांनी त्यांची माल कशी व्यवस्था करायची ही सकाळी 7-8 वाजेपर्यंत गेली काही अडचणी येणार नाही, पण 8 नंतर मात्र तिथे अडचणी चालू होतात. त्या रस्त्याला एकच गाडी उभी राहू शकते. तुमचे पाल असतात, तुमचे स्टॉल, तुमच्या खाटा सगळ्या बाहेर असतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर गाडी लावून परतही काम करणार असेल तर उद्या 2 दिवसामध्ये ग्रामपंचायतचा एक माणूस नेमून त्याच्यावर मात्र कारवाई करावी लागेल. त्यानंतर मात्र कुणीही त्याच्याविषयी वाईट वाटून घेऊ नका, कारण आपण सगळ्यांनीच एकमेकांना सहकार्य केलं तर व्यवसाय वाढणार आहे आणि त्या निमित्ताने निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्या सूचना ज्या आपण मांडल्या त्याच्यावर निराकरण करायचं काम आपण सगळ्यांच्या माध्यमातून करू. मग अशी यांनी एक विषय मांडला, ह्या इथं जो व्यापारी आहे तो रस्त्यावर बसतोय त्याला स्पष्ट सूचना द्या, नाही तर संध्याकाळी आपण आपली गाडी बोलून त्याचा माल तुला ऐकत नसत त्याचा माल उचलून घ्यायची व्यवस्था करा. ही ह्या सगळ्याच रस्त्याची माईक तेच चालतंय. ठीक आहे, आपण 100% त्याच्यावर कारवाई होईल. NSCBला आजच बोलून घेऊ आपण. ते काय खाली नसत झाले व्यवसायाच्या मागच्या बाजूला निश्चित स्वरूपाला आत्ताच बोलून घेऊ आपण 100%. एका व्यापाऱ्याला किती फंड द्यावा, किती फुटामध्ये एक माणूस बसणार आहे आणि एका पाठीला आपण किती पैसे घेऊ. एक व्यापारी 10 पाट्या लावतो, एक व्यापारी 10 फूट फंड घेतो, एखादा 5 फूट फंड घेतो. मग किती फंड घ्यावा याला लिमिट ठेवा, कारण कितीही जागा घेतात आणि ही आमच्या दुकानापुरती जागा आहे आणि एवढ्या बसणार. मग प्रत्येकाला जागा नेमून द्यायला पाहिजे. एका व्यापाऱ्याला 5 फूट 6 फूट 2 फूट असं ठरवून द्या. किती जागा होतं आमच्या दुकानासमोर जागा आहे, आम्ही किती घ्या आमच्या पुढे गाडी पार्किंग करायची नाही. ठीक आहे, आमची दुकान आहे, आमच्या दुकानासमोर आम्ही बसून घेतो. एका व्यापारी बसल्यानंतर दुसरं म्हणणार आहे आम्हाला बसायचं, आमच्या गाड्यांनी यायचं नसतं. पण दुसरं असं आहे का प्रत्येकजण भांडत करायला बोलायचं यांच्यावर बोलायचं जरी गेलं तर भांडत सगळ्या लेडीज असतात, लेडीजवर किती भांडणं करतात. त्याच्यावरून ती समजून झाला फ्रंट किती ठेवायचा, प्रत्येक व्यापाराला फ्रंट किती ठेवायचा हे समजून घ्यायला सांगा किंवा त्याचा काहीतरी नियम लावा. प्रत्येकाला आज मार्किंग करून देऊ जागांचं, त्याच्यातच त्यांनी बसायचं, माग यायला जागा ठेवायची. या गोष्टी करू आपण. आणि जसं तुम्ही म्हणताय की पाठीवर पैसे, तसंच गेलं पाहिजे. पाठीवर पैसे घेतले पाहिजे. महागाई तुला सांगितलं होतं की पाठीवर पैसे घे म्हणजे त्या हिशोबाने आपोआप ते त्याच्यावर नियंत्रण येणार. आणि व्यापाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण नुसतंच जागा आवतून काय करायचे, जसं आपल्याला पोट आहे तसं लोकांना पण पोट आहे. आपण बसतोय याचा अर्थ असा मोनोपॉली नाही किंवा जे गाळे दिलेत ते आयुष्यभरासाठी कोणाला दिलेले नाहीत. हे परत यायला तुम्हाला निक्षून सांगतोय. उगाच दादागिरीची भाषा, तुम्ही जागा भाड्याने कोणाला गाळे देणार या गोष्टी चालणार नाही. ज्याला व्यवसाय करायचा त्यांनीच ते गाळे घ्यावा, नसेल ठेवायचे ग्रामपंचायतीकडे द्या. नवीन माणूस नवीन व्यवसाय करेल. भाजी मार्केट असेल किंवा पत्र्याचे गाडी असेल जनरलचे सर्वांनी काहीतरी आश्वासन द्या. मी दादा PWD साहेब आहेत, भाऊ आहेत, PSI पाटील साहेब आहेत, त्यांनी तिघां मिळून काहीतरी आपली कारवाई होऊ नये म्हणून कुठेतरी तुम्ही काहीतरी आश्वासन द्या. तुम्ही आश्वासन नाही दिलं तर उद्या 100% कारवाई होईल.
कुणीतरी काही बोला. भाजीवाले आहेत, पत्रकारवाले आहेत. हॅलो, मला एक PWD अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा ड्रेनेज लाईनचं एक्सप्रेशन चालू होतं त्याच्या अगोदर एक पाऊंडरी लाईन तुम्ही सेट करून दिली, एक पक्की मारून दिली. तर आतापर्यंत तुम्ही पक्की मारून द्या, जेणेकरून आम्हाला पण आमची ॲक्च्युअल लाईन किती ती एक कळेल. आणि दुसरा एक विषय असा की ड्रेनेज लाईन होऊन जवळजवळ 3 महिने होत आहेत, रस्त्याचं काम काय पूर्ण झालेलं नाही. एवढी रस्त्यावरती डस्ट एवढी उधळते की बस विचारायची सोय नाही. त्याच्यामुळे ॲलर्जी पेशंट भरपूर आहेत. तर त्याच्यावरती पण तुम्ही विचार करा. लास्ट टाइम बाबू भाऊंनी त्यांच्या माध्यमातून पाण्याचा फवारा असेल त्या सगळं काही व्यवस्थित केलं, जेणेकरून ते हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे त्यांनी एवढं केलं. तिथं करून किती करणार. हे PWD वाल्यांनी थोडंसं निदर्शनास आणून दिलं पाहिजे. आणि पत्रकार बांधवांना पण विनंती की त्यांनी तिकडे जोर दिला पाहिजे. कारण पहिली प्रायोरिटी आपली हेल्थबद्दल असली पाहिजे. नागरिक जर हेल्थ फिट असेल तर सगळं काही होणार. धन्यवाद. उपस्थित केलेलं आहे त्यानुसार आता जिल्हा पेटीवर आहे ते आम्ही लवकर पूर्ण करून देतो. करा नाही तर काय होईल हा रोज तुमच्यावरच करा. रस्ता लवकरात लवकर तो रस्ता झाला पाहिजे. धन्यवाद. माझी एक सार्वजनिक समस्या आहे. माझी वैयक्तिक समस्या खाली बसा. बघा बाबू, ज्या आपला जो कांबळा बसतो त्या कांबळ्याला आपण त्यावेळेला एक ग्रामपंचायतीचं डेकोरेशन जेव्हा गावात कुठलाही कार्यक्रम होतो डेकोरेशन भेटतो. ते डेकोरेशन जे आहे ते महिना झाले काढलं जातं. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्या चौकात समस्या होती ट्रॅफिकची. आणि ॲक्च्युली लोक तुम्हाला बोलत नाही, वैयक्तिकरित्या आम्हाला खाजगीरित्या आम्हाला बोलत असतात. तर तुम्ही हे ग्राम मेंबरला सांगा किंवा सरपंचला सांगा. ठीक आहे, आज हा कार्यक्रम तुम्ही घेतल्यामुळे आज ही समस्या आपल्याला मांडता आली. दुसरा असा मत होतं म्हणजे अनधिकृत फ्लेक्स. जे गाडी ज्यावेळेला एंट्री करते गावामध्ये तिला अनधिकृत फ्लेक्स लागलेले असतात, लोकांची सामना पडलेले असतात. त्यामुळे गाडी आतमध्ये घेण्यासाठी फार मोठी अडचण तयार होते. आणि मला वाटतं सगळ्यात मोठं कारण जर कुठं असेल ना ट्रॅफिक ते हेच. तर हे अनधिकृत फ्लेक्सला सुद्धा पोलीस स्टेशनचे साहेब सुद्धा इथं आहेत, त्यांनी सुद्धा त्याच्यावर विचार करून कोणाला किती फ्लेक्स किती लावा. मी एखाद्या माणसाचं जर वाटलं जात असतो तर मला वाटतं 30-40-50 फूट शो करायची. सामान्य माणूस एवढा मोठा फ्लेक्स लावत नाही, त्याला एक लिमिटेशन पाहिजे फ्लेक्सला. आणि सर्वात महत्व म्हणजे काय होतं की ज्या वेळेला गावात समजा दिवाळी असली किंवा काही मोठा यात्रा असली, गावचा कुठलाही कर्मचारी तिथं नियंत्रणासाठी अजिबात नसतो. तर त्यावेळेला गावचे जे कर्मचारी असतात ते नियंत्रणासाठी लावावे, जेणेकरून ज्या काळ्या पिवळ्या गाड्या असतात त्या सुद्धा गावात येऊ नये. त्यांनी त्यांची माणसं जी आहेत ती मागे कुठेतरी खाली करावी. आणि तिथं जे लोकल व्यापारी येतात अशा वेळी त्यांना भरपूर प्रमाणात जागा मिळावी, ज्यांना करून त्यांनाही व्यवसाय करता येईल. मी बऱ्याचशे जे आपले वैभवस्थित व्यापारी असतात त्यांना प्रामुख्याने खूप मोठा सहाय्य करतो. तर तुम्ही माझ्या जागेवर बसा, मला व्यवसाय नाही चालत चालत. तर तुम्हाला काय होतं, थोडे दिवस चालतात व्यवसाय, जेव्हा तुमचा व्यवसाय झाला पाहिजे. एवढी एक विनंती करतो. धन्यवाद. वैभवजी विषय मांडले तुम्ही त्या विषयीचा विषय निश्चित स्वरूपात ती अडचण होती. जास्त दिवस राहिल्यामुळे ट्रॅफिकला अडचण होती. त्या संदर्भात आपल्याला काही नियोजन लावता येईल आपण ते करू. दुसरा विषय जो फ्लेक्सचा आहे, फ्लेक्सनी ट्रॅफिकला काय अडचण होत नाही माझ्या हिशोबात. तर ती काही गाडी मला फ्लेक्सवरती एका बाजूला आहे सुटीचं आहे का लोकांची मटेरियल पडलं होतं त्याला फ्लेक्स नव्हते. तो याची कमानीचा विषय होता. आपण ज्या याला लावलं होतं यात्रेच्या वेळेस ते त्यांनी काढलं हे मान्य आहे, तर आपण ते काढायला लावू. आपण आपलं प्रायोरिटी असली पाहिजे. त्याचबरोबर फ्लेक्सचा विषय जर साहेबांनी तुम्ही बोलायच्या आधी मला आल्याचं सांगितलं फ्लेक्सची समस्या आहे, ती आता समस्या आहेच. काय आपल्याकडं आहे अशातला काही भाग नाही. ती संपूर्ण महाराष्ट्रावर देशभर ती समस्या आहे. देशावर घडतर केंद्र घालणारी किंवा राज्य घालणारी देशामध्ये वनस्पती राज्यपूर जावी देतात. असो तोही विषय आपण निश्चित स्वरूपात आपल्याला काय मार्ग समन्वयाचे मार्ग काढता येईल त्याच्यावर बोलू. आणि माझ्या माहितीनुसार
ग्रामपंचायतचे कर्मचारी किंवा आम्ही स्वतः दिवाळी असू द्या, गणपती असू द्या किंवा कोणताही सण असू द्या, जितका वेळ शक्य होईल सकाळी आणि संध्याकाळी, कारण सणाच्या वेळेस संध्याकाळी आणि सकाळी जास्तीची गर्दी होती, त्यावेळेस कर्मचारी असतात किंवा आम्ही स्वतःही बऱ्यापैकी उभं राहायचा प्रयत्न करतो. एखाद्या दुसऱ्या वेळेस हा कदाचित विषय झाला असेल पण त्याच्यावरही निश्चित स्वरूपात मार्ग हाच आहे की आता आमची काल विषय झालाय की या रस्त्याला 1-2 माणसं देत आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून, त्याच्यावर लवकर कारवाई आपण निश्चित स्वरूपात करू. आजच्या मीटिंगच्या माध्यमातून जी चर्चा चालू आहे अतिक्रमणाविषयी, सर्व व्यापारी बांधवांना आणि गाडीधारकांना मला विनंती करायची आहे, प्रशासक झेडपी आणि ग्रामपंचायत सर्व आपल्याला सहकार्य करायला तयार आहे. आपण सर्वांनी अशा प्रकारची एक त्यांना आपण विनंती करू की आम्ही अतिक्रमण आपल्या स्वतःने काढू, जेणेकरून त्यांना कारवाई करणं भाग पडणार नाही आणि सर्वांचे धंदे अगदी सुरळीत होतील. अशा प्रकारचं मला वाटतं सर्वांनी त्यांना आश्वासन द्यावा, तुम्ही कारवाई करण्या अगोदर आम्ही आमची अतिक्रमण काढून देऊ. कारण प्रत्येकाचं अतिक्रमण आहे हे सर्वांनी मान्य केलेलेच आहे, कारण कोणी प्रश्न विचारत नाही त्याचा अर्थ तोच होतो. प्रत्येकाने अतिक्रमण केले, दिशत लागली तशी त्याच्यापुढे सर्वांनी एक निश्चय करा आणि आश्वासन त्यांना असं द्या की तुम्ही कारवाई करू नका, आम्ही आमच्या खर्चाने अतिक्रमण काढून देऊ, जेणेकरून व्यापाराला सुरळीत होईल. अशा प्रकारची विनंती मी व्यापाऱ्यांतर्फे प्रशासनाला, शासनाला आणि एक विनंती करतो तालुक्याच्या. फक्त किती दिवसात करणार ते सांग. सर्व व्यापाऱ्यांनी आता एक गोष्टी सांगायला हरकत नाही. आज जर मुला सर्वांना मान्य असेल ना तर सर्वांनी हात वर करून त्यांना संमती द्या का आम्ही ते अतिक्रमण काढायला तयार आहोत. सर्वांनी संमती द्या म्हणजे कारवाई होणार नाही. मला वाटतं शनिवार रविवार आहे, 2 दिवसात आपण आपलं सगळं आम्ही पण आपण देतो. आज रात्री दाखवून घेऊ आपण भाजी बाजाराचा विषय, इकडचा विषय जो आहे पात्र्याच्या गाळ्याचा, तो आपण व्यवसायात केला तर बाकीचा विषय संपणार आहे. म्हणजे आपण आपल्या पात्र्याच्या गाळ्यामध्ये गेलो आणि इकडचा जो विषय आहे, मला वाटतं जिन्याचा विषय झालाय, शिंद्यांची काही अडचण असणार नाही. त्यांनी सांगितलंय की आम्हाला आखून द्या, तर साहेबाई संध्याकाळी आखून देतील, तर त्या हिशोबाने आपण आपलं काम करू. म्हणजे मला वाटतं हे सगळे प्रश्न आपले एकदम शांततेच्या मार्गाने सुटतील. आपली प्रशासनाची जबाबदारी अधिकची असणार आहे. हा माझा जो रस्ता आहे इथून ज्या मुक्ताईपासून इथपर्यंत परिस्थिती गंभीरच आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांना आपण सांगितलं पाहिजे, भाजी व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे बसायचं किती आणि पाट्यावर पैसे घ्यायला सुरुवात करा. आज सगळ्यांना फिरून सांगा, आज तर शनिवार आहे, उद्या फिरून सांगा की सोमवारपासून पाठीवर पैसे येतील. मग तुमचं कोणतीही गोष्ट ऐकली जाणार नाही. मला ते 2-3 विषय घेतले तर बऱ्यापैकी हा विषय आपला सुटणार आहे आणि सगळ्यांना आपल्या सगळ्याच अँगलनी म्हणजे उद्या देवीला जर यायचं असलं तरी सहज जायला आलं पाहिजे. संध्याकाळी आपल्याला जे 2 व्हीलरचं आहे 4 वाजल्याच्या पुढे लावायचं आपण. भाजीवाल्या व्यापाऱ्यांनी सांगा मला 4च्या पुढे 2 व्हीलर यायची जर आपण ते बंद केलं तर मला वाटतं सोपं होईल. गाडी बाहेर जाऊन किंवा इकडं आपल्याला पार्किंग आहे, इकडं जाऊन लोक येता येईल पार्किंग, ज्याला गाडी यायची त्याला, बरोबर ना. या माध्यमातून इकडे भरपूर जागा आहे आपल्याकडे पार्किंग. नसं तर शेवटचा पर्याय हा असेल की मग भाजी बाजारात आपल्याला शिफ्ट करावं लागेल चांगलं लागेल. आणि माझी विनंती असती ही की आपल्याला काही शिफ्टिंगच्या भाकरीत पडायचं नाही, पण तुमचं सहकार्य नसेल तर मग मात्र या गोष्टी आपल्याला कराव्या, बरोबर ना. प्रशासनाची भूमिका मी काळ बघायची सांगितलं. पत्रकार बंधू आता आले, पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती आहे की जी भूमिका तुम्ही ह्या रस्त्याच्या बाबतीत ठेवली तीच भूमिका तुम्ही त्या रस्त्याच्या मागच्या बाजूला ठेवली असेल अजून पार्किंगचा विषय चांगला झाला असता, अतिक्रमण अजून निघून गेली असती, बरोबर ना. चुकीचं बोल इथून मागा जो रस्ता झाला तो, हा ही भूमिका आपण सगळ्यांनी एकच ठेवली पाहिजे. अतिक्रमणाच्या बाबतीतली भूमिका मग ती एकाला एक नाही ठेवली पाहिजे. ती सगळ्यांनी पाहिजे, पोलिसांनी पण आणि पीडब्ल्यूडी पण. पीडब्ल्यूडी तशी ग्रामपंचायत ऍक्शन घेतली
त्याची ऍक्शन घ्यावी त्यांनी. तुम्ही आम्हाला अडथळा, आम्ही तुमचे रस्ते बोलतोय ना फक्त, आम्ही त्याला अतिक्रमण केलं नव्हतं. पण तुम्ही त्या बाबतीत कसं केलंय? मला वाटतं फक्त हाच रस्ता नाही, तुमचा हायवेला सुद्धा तुमच्याच ताब्यात आहे, कोल्हापूर रस्ता सुद्धा तुमच्याच ताब्यात आहे. या सगळ्या अतिक्रमणावर कार्यवाही तुम्ही फक्त एवढीच बाजारपेठेचा आम्ही विरोध करू नका. माझी विनंती आहे, अतिक्रमण करायची तर तुम्ही स्वतः फिरा आणि स्वतः बघून सगळ्या अतिक्रमणांवर कारवाई करा, सगळ्यांना नोटीस झाल्या. म्हणजे एकाला मार्गदर्शक व्हायचं नाही, तुमची भूमिका निष्पक्ष राहील. बरोबर ना? हा, आमची विनंती तुम्हाला प्रशासन दोन निश्चित करू नका, कारण आम्हाला काही कोणाची एकाही बाजू घेऊन बोलायचं नाही. आणि ज्या तुम्ही पक्की आखून द्या, मला वाटतं त्याच्यात आपली ही बाजू सगळी आतमध्ये जाईल, कारण ते हातच आहे, पुढं कोण नाहीच आहे. हो तेच की, आपण ड्रेनेज व्यवस्था जी केलेली आहे ते आपण काय ती तुमची बाउंड्री आहे, पण तरी सुद्धा हे जर म्हणत असेल तर तुम्ही आखून द्या. इकडे आपण सांगू दोन्ही बाजूला ह्याही व्यवस्था इकडची जी गाडीवाली आहे, विनंती आहे की यांनी काम नाही केलं तर आता पावसाच्या काळच्या ह्याच्यात मला वाटतं तिकडे पाणी बरंच साधतं, कारण पुढं पाणी जात नाही. त्याच्यावर तेच झालंय, अतिक्रमण त्या काळात झाले, त्यामुळे आता पुढे व्यवस्था नाही आपल्याला साफ करायची. हे पाणी तुमचं आपल्याला पलीकडून देते हायवेला. पहिल्या पावसात पाणी साचलं होतं. तसंच होतंय ना. माझं म्हणणंच ते, आपण त्याला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मूर्ख आहे, त्याला आपण सांगितलं होतं ड्रेनेज कर, मध्ये ड्रेनेज केला असेल पाणी पलीकडे आपल्याला द्यायला ते खाली गेलं असतं. आपण एवढं खर्च का केला, एवढं खायचं पलीकडे नाही गेलं, कारणच ते ना, हे सगळं पाणी आपलं वरतून जाऊन खाली तिकडं नदीला जावं सरळ मोठ्या मुलाच्या पुढं. या बाजूची पण व्यवस्था आपल्याला तशीच करावी लागणार आहे. त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. समजा त्यांनी केली नाही केली, पण आपल्याला गाव म्हणून काही गोष्टी कराव्या लागतील, त्यासाठी तर त्यावेळेस जे काम करावं लागेल त्यावेळेस तुमचं सहकार्य लागणार आहे. आणि त्या निमित्ताने आपण लवकरात लवकर त्याच्या मागं नाही तर साहेब कसं आहे ना, तुम्ही त्याला सांगायला पाहिजे व्यवस्था. तुम्ही त्याला किती वेळा जरी बोला तर सगळ्या व्यापाराला बोला, बरोबर ना? आज जसं तुम्ही आम्हाला अतिक्रमणाचं सांगताय, कॉन्ट्रॅक्टरवर काही कारवाई करणार तुम्ही, त्याला मिटिंग बोलवा, शेतकरी व्यापाऱ्यांचा काही काय प्रश्न सांगतील व्यापारी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे नाही मिळाले तर कामच नव्हतं घ्यायचं, त्यांनी काम चालूच नाही करायचं ना, तो काही इश्यू नाही, तो आपला विषय आहे का? तुम्ही काम घेतलंय, तुम्ही काम पूर्ण केलं पाहिजे, पैसे मिळून जाईल तो हा तुमचा शासनाचा भाग आहे, तो थोडी ग्रामपंचायतीला सर्व व्यापाराचा विषय. तुम्ही किती दिवस असंच रस्ता करून द्यावा का? किती दिवस असं नाही होतं की नको? आपण पर्यटन तालुका म्हणतो आणि पर्यटन तालुक्याकडे जाण्यासाठी रस्त्यांचा याबद्दल काय हे काय माहिती ना, दोन्ही पर्यटन हे सांगतोय इंदरला जाणारे दोनच रस्ते PWD गावातून आणि याचे पुन्हा वाटे दोन्ही ठिकाणी अतिक्रमण नाहीत. आणि हे अतिक्रमण आहे ना, माझा स्पष्ट आरोप आहे अधिकाऱ्यांवर, अधिकाऱ्यांचं आर्थिक देवाणघेवाण असल्याशिवाय अतिक्रमण होणार नाही. किती दिवस झाले ना, किती दिवस सांगणार ना, किती दिवस ओरडणार. आता ते नारळवाले बसतात अतिक्रमण एका बाजूला धरून आता नाही बोललो ना, तेच बोललो ना, मग पुन्हा हॉटेल फेरी डॉक्टरपर्यंत ब्रह्मकुमारीच्या समोर तो नारळवाला रस्त्यातच असतो. तिकडे पुढं त्या गॅलेक्सीच्या पुढं नारळवाला रस्त्यात, हे नारळवाल्यांचं तर ठीक आहे. परत तिकडे त्या हायवेला याच्या गाड्या संध्याकाळी फालुदाच्या गाड्या लागतात. त्याच्यानंतर पुढं ते आता नवीन आले काय ते काय ब्राउनी काय ते, म्हणजे एक पुढे यायला लागला असं ते. सकाळी संध्याकाळी आहेच ते आता मला एक मेसेज आला, नाही ग्रामपंचायतचा संबंध नाही म्हणता, ग्रामपंचायतचा संबंध नाही म्हणता, मग ग्रामपंचायत मेंटेनन्स का करते? ग्रामपंचायत संबंध नाही म्हणता त्या रस्त्याला, मग ग्रामपंचायत मेंटेनन्स का करते? मग नाही, ग्रामपंचायत मेंटेनन्स करते म्हणण्यापेक्षा आमचं म्हणणं त्यांना आहे की त्यांची जागा आहे, त्यांनी अधिकार आहे, त्यांनी ते वापरले पाहिजे. ग्रामपंचायत असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यांच्या सपोर्टिव्ह भूमिकेला असणार आहे. मुख्य भूमिकेला आम्ही जायचं कारण नाही. तुम्ही जर आमच्यावर कारवाई करता, आम्ही कशाला अंगावर घेणार आहे? साधं गणित आहे ना. ज्यावेळेस PWD अधिकाऱ्यांनी आम्हाला एखादी गोष्ट आम्हाला सांगते, तशीच अधिकाऱ्यांनी त्यांनी दाखवून त्याचे अधिकार आहेत त्यांनी वापरावेत. हे सगळे अतिक्रमण आहे, काय फक्त इथला इश्यू नाही, आपला एवढंच रस्त्याचा इश्यू नाही, सगळ्या रस्त्याचा इश्यू आहे. त्यांच्या कॉर्नरला जिथं आपण कांबळा बसतो तिथे एक नवीन गाडी उभी राहिली, काय बोलतो
आपलीच गाडी नाही त्याला आता मागायची आल्याला तेच सांगितलं तुझी गाडी तुला आत घ्यावी लागेल. हे लोक आम्हाला मानतात. बरोबर आहे ना, मान्य आहे ना. ग्रामपंचायत सदस्यांनी जर असं केलं तर काय करणार? 100% मान्य आहे. त्याला मी आता 30 सूचना दिल्या आहे. ती गाडी तुझी काढून घे की जेणेकरून उद्या कोणी तुझ्याकडे बोट दाखवणार. आता संतोष पाटील माझा मित्र आहे, पण शेवटी आता बोलायला पाहिजे ना. आणि आता बांधकामी बघा नाही काय केलं तुझा भाऊ केला माझा चांगला मित्र आहे, पण लोक काय बोलतात आता लोक काय बोलतात, महेंद्र खेळची गाडी मला वाटतं 50 वर्षापासून केला असतं. आहे ना? ठीक आहे, आज लागलेली गाडी नाही. म्हणून अजूनपर्यंत तिथेच आहे. मग मी तेच सांगतो ना, आज लागलेली गाडी नाही ना. नाही बांधकाम अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवताना तुझा भाऊ केला, उजव्या बाजूला नोटिसा पाठवत्या, हो ना? उजव्या बाजूला नोटीस दिल्या बांधकाम खात्याने, हा. मग डाव्या बाजूला नोटिसा का नाही दिल्या? ती जागा तर त्यांचीच आहे ना. ऐका ना, ठीक आहे, त्याच्याकडून जे झाले विषय मुद्दा काय आहे, अतिक्रमणाचा आहे आणि त्या हिशोबाने आपण आजची मिटिंग घेतलेली आहे. सगळे व्यापारी सगळ्या अँगलनी काम करायला आणि सहकार्य करायच्या भूमिकेमध्ये आहेत. मग व्यापारी तेच नाही तर या आपल्या भाजीपाल्याचे सुद्धा व्यापारी आपल्याला तयार आहे. मग असा असताना अजून त्याला वेगवेगळं देण्यापेक्षा आपण सामंजस्याने मार्ग काढून सगळ्यांना काय आपल्याला योग्य निर्णय देता येईल, काय नाही देता येईल, त्या दृष्टीने आपण काम करू. सर्वसामान्य लोकांना अडचण नाही यायला पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा विषय. ट्रॅफिकला अडचण व्हायला नाही पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा विषय. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास होऊ नये यासाठीचं सुद्धा काम निश्चित स्वरूपात प्रशासनाच्या माध्यमातून होईल. पूर्वी जसं माणसं होती ना आपली ग्रामपंचायतची कर्मचारी, ते ठेवा ना. नक्कीच आपल्याला मी तेच सांगितलं की आता आमचा कालच विषय झालाय की आपल्याला एक ग्रामपंचायत त्या माध्यमातून काम करू. हॅलो 3 जानेवारीला आपलं टीपीडब्ल्यूचं काम चालू होतं रस्त्याचं, तर ते आता चालू कधी करणार? एकदा काल पाऊस झाला, सगळं चिखल झालाय आणि आज जर पाऊस झाला चालू झालं सगळं चिखल करा, रस्ता खराब, सगळंच खराब होणार ना. तर तेवढ्यात ते चालू करा. मागाशी हा विषय झालेला आहे त्याच्यावरती तुम्ही सांगितलं नाही कधी चालू करणार हे काय नाही, तुम्ही चालू करणार नाही, पावसाळा संपेल का? जे आम्ही त्या मीटिंगला स्पेसिफिक टाइमलाईन द्या तुम्ही, का एवढ्या दिवसात चालू होईल, एवढ्या दिवसात संपेल. 6 महिने झाले काम चालू झाले, काहीच प्रगती नाही. 3 वर्ष आलं. 3 वर्ष मागच्या 3 वर्ष आली. मेन बाजारपेठ एक गावाचा मेन रोड आहे साहेब. अशी जर व्यवस्था असेल, सरकार जर असेल निर्णय घेत असेल तर काय उपयोग नाही सर. आम्ही कॉन्ट्रॅक्टरला मीटिंगला बोलू मीटिंगला कॉन्ट्रॅक्टरला बोलायची पद्धत नाही, कसंही आळेगावची भाषा बोलतो, कोणालाही कोणी इज्जत देत नाही, कोणत्याही भाषेत बोलतो, काही ऐकून घेत नाही, तो उलट उत्तर देतो. आम्ही आमच्या परीने त्याला उत्तर देतो. लवकरात लवकर केलं पाहिजे साहेब. बोलून ठेवले आमचे वटे, हो, मान्य. रोड खाली गेलाय, वटेवरती गेले, आम्ही राडा रोड टाकला, त्याच्यावर पत्रकारांनी अतिक्रमणाचा उल्लेख केला. मान्य. गेल्याखाली चढायचं कसं वरती, त्याचा कोण पाहिजे घेणार? ठीक आहे, हे तो आम्ही करून घेऊ. वरती चढायला जागा पाहिजे गेल्या, आमचं नुकसान होतं रे साहेब. पाऊस झालेला आहे, ते आता सगळं चिखल होणार ना. बरं ते बारिश असते, ते काय ठीक आहे ना, आता तुम्ही सांगितलं ना तो मुद्दा. एक बघा कॉन्ट्रॅक्टर निघून नाही तर बोलून घेतो आपण. ग्रामपंचायत निधी द्या, बरोबर. ग्रामपंचायत घ्या आमचं. धूळ एवढी उडत होती, दुकानात धुळीचा खूप जास्त त्रास झालेला आहे. त्याच्या मेंटेनन्स वगैरे हे कोण बघणार? त्याचं सगळं आम्हाला खर्च वगैरे सगळं आम्हालाच आहे सर. वेळोवेळी काही त्याचा फरक पडत नाही. हे सगळे प्रश्न आहेत व्यापाऱ्यांचे, व्यापारी कोणी बोलत नाही, पण त्रास भरपूर होतोय. आपण मीटिंगच तेवढं झाली घेतली का तुम्ही पण बोलतो बोलतच नाही, व्यापारी घाबरून राहतात. कशासाठी घाबरायला? घाबरायला नाही तर काय बोलतो आपण बोलायला म्हणते नाही. आता काल पाऊस झालेला आहे, खूप चिखल झाले, लोकांना चालायची सुद्धा सोय नाही. तर त्यासाठी पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. मान्य आहे ते. त्याच्यावरती आम्ही आता भेटू. पावसाळा चालू होईल 1 तारखेपासून जूनमध्ये. हो. पावसाळ्याच्या आधी होईल का साहेब काम? नाही आलाय. नाही म्हटले. पावसाळा आलाय. मी काय म्हणतो भाऊ भाऊ आता दुकानाकडून तुमची गटर लाईन गेली त्याच्यावर कुठे बांधणार का? त्याच्यावर आपण PWD म्हणजे गटर केलं, त्याच्यावर आता खूप माती पडलेली आहे. सद्यस्थितीत ही धूळ जी आहे ती दुकानामध्ये एवढी आम्हाला हैराण करते का विचारच होईल नाही. तर याच्यावर तातडीचे उपाययोजना म्हणून PWD काय करणार आहे? बाबू सुद्धा गावामध्ये जो काय स्कोप असेल त्यानुसार ती प्रोसेस करून दे. तुम्ही त्याच्यावर परत PCC करणार आहे का काय करणार आहे, काय करणार जी काय प्रोसेस आहे. आहे? अक्षरशः पहिलं पण हैराण झालो होतो आम्ही, आणि आता हे काम नंतर अक्षरशः डबल टिबल हैराण झालो. म्हणजे फक्त अतिक्रमण आम्ही केली म्हणून आम्ही तुम्हाला काय आहे की नाही काय तरी आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला तसं सूचना देतो. लवकरात लवकर त्यासाठी अजून काय आहे का सूचना? भाऊ
या रस्त्याचा जो पार्किंगचा विषय ना, तर हरिस्वामीपाशी टू व्हीलरचं पार्किंग करता येईल का आपल्याला? पार्किंग आपल्याला मला वाटतं 2-3 ठिकाणी जागा आहे. हरिस्वामी आहे, मुक्ताई तसे बोर्ड देवस्थान पार्किंग आपलं उभं आहे इथं. तसे जर बोर्ड लावले ग्रामपंचायतीने बाबा टू व्हीलरचं पार्किंगसाठी तर मग त्या गाड्या ठीक आहे. आतमध्ये ते आपल्या सूचनेचा निश्चित योग्य तो त्याचे नियोजन करून आपण तिथे बोर्ड लावून घेऊ. मला वाटतं अजून काही कोणाच्या समस्या आहेत का? ती एक समस्या. त्याबरोबर खरं इकडे वातावरणामध्ये भागाचा विषय आहेच नाही का? हा, तोही विषय आपल्याला घ्यायला लागेल. मागे त्यांनी मला 2 वेळा सूचना केल्या होत्या. मला वाटतं आपण सगळ्यांनीच ज्या काही सूचना मांडल्या त्याचबरोबर प्रशासनाने काही आपल्याला सूचना केल्या त्या माध्यमातून आपण सामंजस्याने निश्चित स्वरूपात चांगली बैठक आपण सगळेजण आलात. आपलं सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करत असताना ज्या सूचना आपण मांडल्या भाजी बाजाराच्या बाबतीत आज संध्याकाळी तुम्हाला ती जागा आपण द्यायची व्यवस्था करतो. त्याच्या बाहेर कुणी आलं नाही पाहिजे. ज्या काही गाड्या आपल्या येतात सकाळी त्या लवकरात लवकर कशा खाली होतील आणि सर्वसामान्य लोकांना त्रास कसा होणार नाही यासाठीचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. हा पहिला भाजी बाजाराचा विषय असणार आहे. बहुवर्ग झाले आहे आणि त्या माध्यमातून खरं देवस्थानाला अनेक लोक येत असतात. त्या माध्यमातून तो काम व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट जी आपापसात ते वाद असतील ते वाद जर करणारे असतील तर त्यांना 8 ते 10 दिवसापर्यंत बसून द्यायची व्यवस्था निश्चित स्वरूपात होईल. तिसरी गोष्ट मला वाटतं पार्टीवर आपली जी पावती असेल पार्टीवर घ्यायचा हा एक विषय भाजी बाजाराच्या मीटिंगमध्ये आता आपण ठरलाय तो ठरवतोय. त्याचबरोबर हायवेचा जो आपला विषय आहे तो गेला आहे याचा हायवे पासून आपल्या फेब्रुवारी भावापर्यंतचा विषय तर जे काही आपलं पार्किंग आपलं आहे आपण जी काही अतिक्रमण त्याच्यावर केलंय तर 2 दिवसाला आपण ते काढून घ्यावं. सोमवारपर्यंत पोलीस प्रशासनाने सांगते आणि PWD सांगते. त्याचबरोबर PWDला सुद्धा विनंती आहे तर त्याच्यावर जर PCC केली लवकर साहेब तर ही समस्या धोरणाची निर्माण होणार आणि ती समस्या निर्माण नाही झाली PWDच्या PCC आली तर त्याच्यावर अतिक्रमण पण होणार. दोन्ही गोष्टी आहेत. आणि माझी विनंती तुम्हाला हीच असणार आहे की लवकरात लवकर त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले नाही मिळाले हा त्याचा विषय. त्यांनी काम घ्यायच्या आधी हा विषय बघायला पाहिजे. काम घेतलंय तर ते पूर्ण केलं पाहिजे. ही भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे. PWD सुद्धा त्याला मागं त्याच्यावर न घालता त्याच्या पाठीमागं त्याला पाठीमागं न घालता त्याच्यावर काय कारवाई केली हे तरी आम्हाला समजू द्या. दुसरी गोष्ट फक्त एवढ्या रस्त्यापुरताच तुम्ही विषय घेऊ नका. पार्किंगचा किंवा अतिक्रमणाचा विषय फक्त एवढ्या रस्त्यापुरता नाही तो संपूर्ण 2-3 रस्त्याचा आहे. त्याच्यावर सुद्धा कारवाई करा ही आमची पण सगळ्यांचीच म्हणणं आहे. कारण तुम्ही एकाला एक नाही लावू नका. न्याय लावायला तुम्हाला सगळ्यांना एक सरकार PWD ही भूमिका ठेवावी. अधिकार त्यांच्यावर अधिकारात आहेत. मला वाटतं आम्ही सगळे प्रशासन त्यांच्याबरोबर निश्चित स्वरूपात त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार आहे. मला वाटतं आजच्या ह्या सगळ्या मीटिंगचा हा गोषवारा असणार आहे. अजून कोणाला काय बोलायचं असं सांगायचं असं तर निश्चित स्वरूपात आहे. पिकअपचा काहीतरी 7:30चा टायमिंग 8 वाजता जी शाळेचा टायमिंग आहे तो कमी केला पाहिजे. 7:30पर्यंत लास्ट टायमिंग होता सकाळचा. आणि जे बॅरिकेड म्हणतात 2 व्हीलरसाठीचे तर त्यांचा टायमिंग स्टार्टिंग झाला तुम्ही 4चा पण एंडिंग टाईम पण होणार पाहिजे. 8 वाजेपर्यंत घेऊ आपण. 8-7 जे कस्टमर येतात त्यांची पूर्ण पार्किंग असायला म्हणजे प्रॉब्लेम होतोय तो होणार नक्कीच त्याचा 8 वाजेपर्यंत टायमिंग करून 8 वाजता शाळा नाही आता 9 वाजता शाळा आहे. सकाळी 8:30 नाही 9ची शाळा आहे बरोबर ना. माझं चुकत नसेल पण 9 वाजता शाळा आहे. आता त्यांनी काय केलंय शाळेने काही पहिला 8:30 होता क्लास वगैरे आहे क्लासचा आता ते एवढं थोडं वेळ केलं पाहिजे. 9 वाजता तर मला वाटतं शाळेचं टायमिंग आहे केली बरोबर ना. 8, 8:15, 8:30 पर्यंत ते ठीक आहे. त्याच्या आत तुम्हाला काय गाड्या घेऊन यायच्या गाड्यावाल्यात नाही सांगितलं पाहिजे. उद्या सकाळी जाऊन सांगितलं पाहिजे तुमच्या गाड्यांचं टायमिंग घ्या.
मला वाटतं नाही तर सकाळी आपण जे बॅरिकेटिंग करतोय ते सकाळी पण करा एक तासभर आपोआप संपला विषय 2-3 रस्त्याचं बॅरिकेटिंग करावं लागलं आता तिथं आली हो मला वाटतं उद्या सकाळी 9 गाडी खाली करायची 9 नका 8चा गाडी सांगितलंय हा सकाळी मार्ग होतो 3 वाजता 4 वाजता मार्केट चालू 2 वाजता तुम्ही असं म्हणताय सकाळी येऊन बघा तिथं 4 गाड्या उभ्या असतात लोकांनी कसं जायचं तुमचे व्यापार झाली नाही ना ऐका ना तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्या मार्केट रिक्षा आणि घ्या मला खाली करून ट्रॅफिकला अडचण नाही झाली पाहिजे ही आमची भूमिका त्याच्यावर तुम्ही मार्ग नाही काढायचं तुम्ही घालवायचे व्यापार 4 वाजता गाडी होती 5 वाजता मार्केट 2 वाजता मार्केट चालू होतं 4 वाजता मला सकाळी 8 वाजता कसं काय मी म्हणायचं कसं तर काय मी भाजीपाला हा तू किती वाजता येतो आता मार्केट चालू 2 वाजता नारेगाव आहे मार्केट त्याचा विषय गाडी होतं 4 वाजता 5 वाजता नंतर आम्ही संध्याकाळी खाली करणार गाडी कोणती गाडी आमची यशवंत हे बरोबर आहे तुम्ही त्या दिवशी मारायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी घाला लवकर दुकानामध्ये मला जो 2 दिवसाचा माल हप्ते दिवसाचा एका दिवसाचा माल 1 रोज आणणार तुम्ही काय बरोबर ना तू सकाळी मला लवकर काढला तो त्या दिवशी विका दुसऱ्या दिवशी माल गाडी लावले तो सकाळी गाडी करा काय अडचण आहे का बरं रोज सेल होतो दुपाराला संध्याकाळी सेल होतो किंवा सगळ्या सेल होतो काय तुमची गाडी पास करून देतो माझं व्यक्तिगत निरीक्षण आहे मग जर मला जर तिथं त्रास होत असेल तर बाकी सर्वसामान्य लोकांना तर जाणच देत नाही मला माहिती मी चुकीचं बोलणार नाही मला काही तुम्ही काही व्यापारी माहिती काही दुष्पण नाही माहिती पण जे आहे ती वस्तुस्थिती माहिती पाहिजे अजून काही सूचना असतील तर मला वाटतं नाही तर मीटिंग आमदार आणि तुम्ही सर्व पहिलं आपलं व्यापाराचं स्वागत तुम्ही जे नियोजन केलं व्यवस्थापन केले ते अगदी योग्य आहे सगळ्यांना मान्य असं मला वाटतंय कोणी आक्षेप घेत नाही पण एक गोष्ट आहे नारायणगाव आणि भाजी बाजार या ठिकाणी जो रस्ता आहे या रस्त्यावर चालणारी जी पोरं आहे म्हणजे 20-22 वर्षाची असतील जी गाडीची लिमिट स्पीड मर्यादा आहे आणि त्या बुलेटचा होणार आवाज लेडीज बघणार नाही कोणी बघणार नाही वयोवृद्ध बघणार नाही धक्का देऊन जाणार यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे माझं एवढंच म्हणते निश्चितच अशा मुलांवर त्यांच्या गाड्यावर कारवाई असू शकते जरी आमच्या पाश्चात म्हणजे आम्ही तिथे नाही आणि तुम्हाला त्या गाडी आवाज येतो त्या गाडीचं फोटो काढून जरी मला पाठवलं मी तो गाडीवाला आणि गाडी पोलिसांना आणून गाडी निश्चितच त्याच्यावर कारवाई केली जाईल नारायणगाव हे शांत शहर गाव आहे कुणीही अशा प्रकारे बुलेटचे फटाके वाजवणे किंवा यमा गाडीचा आवाज करणे हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाणार आम्ही जरी नसलो ट्रॅफिकचे किंवा आम्ही पोलीस प्रशासन नसेल तर सर्व ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांची ही जबाबदारी आहे कर्तव्य आहे की हा असं करतोय तो निदर्शनास आणून द्या 100% कारवाई ते आपली उतारी आहे ना तिथून आता लाईटची केबल गेली ती अंडरग्राऊंड आहे आणि नंतरची इकडून आहे का सगळी ओपन आहे आणि ती जाड आहे ती केबल तर त्याचं जरा तेवढं आता बघून घ्या आहे का विषय मला वाटतं संपव आम्हाला कोण मानते मला आवाज PWD असेल पोलीस स्टेशनचे अधिकारी असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी नारायणगावच्या अतिक्रमण संबंधात जी मिटिंग झाली मी या ठिकाणी नारायणगावच्या सर्व व्यापारी असेल भाजी बाजार असेल यांच्या वतीने आश्वस्त करतो की सर्वांनी आपापला व्यवसाय आपापल्या गाड्यामध्ये करा जेणेकरून दुसऱ्याने आपल्याकडे बोट दाखवायचं कोणीच आपल्याकडे बोट दाखवले पाहिजे याची सर्वांनी काळजी स्वतः घ्या आपापल्यातले वाद एकमेकाला दुसऱ्याकडे बोट दाखवून करण्यापेक्षा हे प्रशासन आपल्यासाठी आहे आपल्या लोकात व्यवसायासाठी बाहेरून जी लोक येतात आपल्या नारायणगाव परिसरात व्यवसाय बऱ्या प्रकारे कमी होत चाललाय भाऊ आपण जसं म्हणलं की व्यापाऱ्यांची मिटिंग घ्या
गुरुवारी एक बंद, रविवारी एक बंद, हे जे त्यांचं समजा त्यांची संघटना असेल त्यांना तुम्ही विनंती करा की व्यापार बंद करू नका. जुन्नर, मनसर, आळेफाटा या ठिकाणी आपले व्यावसायिक बंद, रविवारी नारायणगाव बंद का तिकडे जातात, बाहेर गावी सर्व जातात. माझी सर्व व्यापाऱ्यांना विनंती की आपण ग्रामपंचायतीने त्या संघटनेला पत्र द्या की आपण कृपया करून नारायणगावात 24 तास व्यवसाय चालू झाला पाहिजे. म्हणजे रात्रीचा नाही, पण कमीत कमी जो आपला व्यापाराची वेळ ती चालू झाली पाहिजे. आणि अतिक्रमणाच्या संदर्भात साहेब आपण लवकरात लवकर रस्ता चालू करून घ्या. रस्ता चालू केला तर व्यापाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी जी भरपूर मोठा त्रास होतोय गोळीचा, ती सुद्धा आपण या ठिकाणी लवकर करू शकतो. तात्पुरत्या स्वरूपात भाऊ आपण सर्वांनी पंचायतीचे हद्द करून द्या, पीडब्ल्यूडी त्यांना हद्द करून द्या, जेणेकरून 2 दिवसात सर्व व्यापाऱ्यांनी स्वतः मानावर घ्या तरच होईल. अन्यथा 2 दिवसांनी मग परत मिटिंग लावायची, आपल्याला वेळ आली नाही पाहिजे. आणि जर परत दिसलं तर आपण 100% मिटिंग लावा. आपण सर्वजण या ठिकाणी जो चुकत असेल त्याचा आम्ही या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी सांगा की याचं चुकलेलं आहे. या मीटिंग लावल्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि या पीडब्ल्यूडी पोलीस स्टेशनला सहकार्य करावं ही विनंती. धन्यवाद. नाही आपल्याकडं सगळीच लोक म्हणजे व्यापारी असतील किंवा सगळेच सर्वसामान्य हे कायम सहकार्याच्या भूमिकेत प्रशासनाला असतात. प्रशासनाने काल परवा 2 दिवसापूर्वी नोटिसा दिल्या त्या आपल्या माध्यमातून काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्या माध्यमातून प्रशासनाने काही नोटिसा दिल्या होत्या. माझी विनंती यांना हीच आहे की तुम्ही फक्त ह्या रस्त्यापुरतं न बघता सगळीकडच्याच अतिक्रमणांचा विषय तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आज सगळ्या व्यापाऱ्यांनी, सगळ्या भाजीवाल्याचा पण विषय होता की आपण एकत्रित एक मीटिंग करू आणि त्या माध्यमातून ज्या सूचना असतील, जे चांगला मार्ग, मध्यम मार्ग काय काढता येईल यासाठीचा प्रयत्न करू. आणि मला वाटतं आज सगळ्या व्यापाऱ्यांनी जो प्रतिसाद दिला आहे निश्चित स्वरूपात त्यांचं देखील मनापासूनचा धन्यवाद आहे की आपण सगळ्यांनी येऊन इथं आम्हाला काही सूचना केल्यात, काही त्यांनी मार्ग सांगितलेत, त्यांच्या काही समस्या असतील त्या निराकरण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि मला वाटतं पोलीस प्रशासन, पीडब्ल्यूडी आणि ग्रामपंचायत या सामंजस्याने त्याचबरोबर व्यापाऱ्यांचा प्रतिसाद या माध्यमातून एक निश्चित स्वरूपात चांगला विषय मार्गाला लागेल. पार्किंगचा मोठा प्रश्न आहे, तो कसं सोडवणार आहे? नाही पार्किंगचा विषय मी आजही सांगतो की आपल्याला जर भाजी बाजार असेल किंवा 2-3 ठिकाणी आजही पार्किंगला जागा आहे. आपली मुक्ताई देवस्थानचं मोठं पार्किंग आहे त्या माध्यमातून. आणि पलीकडं सुद्धा मला वाटतं शहांच्या बाजूला जी आपण जागा तिथं आपण डेव्हलप केलेली आहे तिथंसुद्धा पार्किंग होऊ शकते. बघा ज्याला इच्छा पाहिजे फक्त तिथं काही शुल्क नाही. तिथं जर गाडी पार्क केली आणि तिथून जर आपण सहजपणे 2 मिनिटाच्या अंतरावर चालत जाऊन संपूर्ण भाजी बाजारपेठ आहे, बाजारपेठ आपल्याला उपलब्ध होती. हरिस्वामीच्या तिथं आपल्याला पार्किंग आहे किंवा इकडंसुद्धा आपल्याला तो डोळे डॉक्टरांचा रस्ता असेल किंवा त्या बाजूला शिवविहारच्या बाजूला पार्किंग करून सहज येता येईल. फक्त आपली इच्छा पाहिजे की आपण 2 मिनिटं तरी चाललं पाहिजे, परंतु ही इच्छा कोणाची दिसत नाही आणि त्याच्यामुळे या पार्किंगचा खरं तर इश्यू होत आहे. तुम्ही म्हटले की पत्राच्या गाड्यांचे जे मालक आहेत त्यांनी भाड्याने घेतले, त्यांनी खाली करावं. त्या भाजी पत्राच्या गाळ्यांचे विषय नव्हता तो जो ग्रामपंचायतचे गाळे आहेत त्या गाळ्यांचा विषय होता. पत्राचे गाळे काही ग्रामपंचायतच्या मालकीचे अजून किंवा त्या अधिकाराचे आपल्याकडे आलेले नाही. तो गाळा त्या पीडब्ल्यूडीच्या त्यांच्या अधिकारात आहे. मला वाटतं मागचं प्रकरण आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे मागणी केली की हा रस्ता आमच्याकडे द्या काम पूर्ण करून, की त्याची देखभाल आपण करू. म्हणजे ह्या बाकी सगळ्या समस्या आहेत त्या सोडवायला आपल्याला सोपं होईल. जे आज अतिक्रमण होते किंवा अतिक्रमणापासून हे जे पीडब्ल्यूडी आपल्याला फारकत घेताना दिसते ह्या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला उपभोग करता येईल. कारण आपल्या गावातली लोक आहेत, आपल्याला थोडंसं सौदार्याने वागून त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल यासाठीचं काम सोपं होईल. नंतर तुम्ही म्हणाले का मग जसं पत्रकारांनी ह्या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, इथून पुढे मागच्या रस्त्याकडे दिलं पाहिजे, पुढे दिलं पाहिजे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो आता राज्यमार्गावर लक्ष दिले. उद्या पुढचं मिशन हे आमचं नॅशनल हायवे असणार आहे. याचं कारण असं का आपण फक्त पर्यटन तालुका म्हणतो, परंतु पर्यटन तालुक्यामध्ये जायला रस्त्या फार ब्लॉक करून टाकलेले आहेत अतिक्रमणाने. तुमचं स्वागत आहे. कोलेमाळ्यामध्ये भंगारवाल्यांचं फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. खूप रस्त्याच्या कडेला त्यांनी भंगार टाकले. मी परतही म्हणतोय पीडब्ल्यूडीचा अधिकार आहे. कोलेमाळ्याचा रस्ता कोणाच्या ताब्यात आहे? ग्रामपंचायतच्या नाही. मागं काही झाडं लावली तर ती आम्हाला त्याच्यावर सुद्धा आम्हाला नोटीस दिल्या होत्या या पीडब्ल्यूडीवाल्यांनी. केस केलेली तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. माझं विनंती त्यांना तीच आहे की थोडंसं अधिकारस्वानीने त्यांनी सांगावं. त्यांना गरज लागली पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन काम करायला तयार आहे त्यांच्याबरोबर. पण किमान जर अतिक्रमण होताना दिसतंय आणि तुम्ही जर तिथं डोळे झाकून जाते बरं तोच रस्ता ना जुन्नरला जायचा, अधिकारी कुठून जातात?
फार मोठे अधिकारी आले तर कुठून जातात? त्याच रस्त्याने जातात. साधं गणित आहे. त्यांनी ते निश्चित स्वरूपात अतिक्रमणावर कारवाई करावी ही आमची भूमिका आहेच. तुम्ही यापूर्वी अल्टिमेटम दिला होता PWDला, त्याचं पुढं काय झालं? आता अल्टिमेटम मी मागे गेलतो कुलूप लावायला, पण त्यावेळेस त्यांनी परत ते खोदलं आणि ते थोडंसं काम केलं. आता परत तसंच करावं लागेल. ठेकेदार जास्त लाडका आहे का PWDचा? असं असेल. तुम्ही त्या संदर्भात हे जे अधिकारी आता तिकडे गेले त्यांना एकदा विचाराबद्दल लाडका काय आता त्याला लाडका काय आणि काय काय आपल्याला बघायला लागेल. लाडका असू नाही तर कोडका असू, आपल्याला आपलं काम करावंच लागेल ना. हो, 2 प्रश्न आहेत. पूर्वेश